हॅलो, गुड मॉर्निंग. थोडं टेक्निकल डिले असल्यामुळे टेक्निकल प्रॉब्लेम होता त्याच्यामुळं. ओके, दिसते. टेक्निकल प्रॉब्लेम होता त्याच्यामुळं थोडं लेट लेक्चर सुरू होते. गुड मॉर्निंग. ठीक आहे, करायची सुरुवात मग. ओके, काल कुठपर्यंत शिकलो आपण? लीडर्स इन द हाऊस. कुठले कुठले लीडर्स पाहिले आपण? फर्स्ट, लीडर ऑफ हाऊस. त्याला आपण सभागृह नेता. सेकंड, विरोधी पक्ष नेता. आणि थर्ड, व्हीप. असे 3 लीडर पाहिले आपण. सभागृह नेता पंतप्रधानांच्या सभागृहाचा सदस्य असेल तर पंतप्रधान त्या सभागृहाचा सभागृह नेता असतो. पंतप्रधान जर लोकसभेचा असेल तर लोकसभेचा तो सभागृह नेता. पंतप्रधान जर राज्यसभेचा सदस्य असेल तर तो राज्यसभेचा सभागृह नेता. जर पंतप्रधान लोकसभेचा सदस्य असेल तर तो तिथला सभागृह नेता असेल. मग दुसऱ्या सभागृहामध्ये कोण सभागृह नेता असेल तर असा मंत्री जो पंतप्रधानानं नियुक्त केला गेलेला आहे. क्लिअर आहे? देन विरोधी पक्ष नेता. विरोधी पक्ष नेता म्हणजे असा सभागृहातील नेता ज्या राजकीय पक्षाने नियुक्त केलेला असतो आणि त्या राजकीय पक्षाला कमीत कमी किती टक्के जागा मिळणं अपेक्षित आहे? 10%. हे काही संविधानिक तरतूद नाहीये किंवा कुठली कायदेशीर तरतूद नाहीये. 10% जागा मिळणे त्यांना अपेक्षित आहे. तर ही तरतूद कशाची आहे ते? तर ते प्रथा परंपरा चालत आलेल्या संसदेतील त्याच्यातून येते. विरोधी पक्ष नेता हे कायदेशीर पद आहे, संविधानिक पद नाही. कारण 1977च्या कायद्याअंतर्गत विरोधी पक्ष नेत्याचं पद आपल्याला दिसतं. बरोबर, आपण बघितलं तर 1969 साली दलबीर सिंग सुहाग हे पहिल्यांदा विरोधी पक्ष नेता म्हणून भारतीय संसदेमध्ये लोकसभेमध्ये त्यांची नियुक्ती झाली. आणि 1977 साली विरोधी पक्ष नेता पगार अशा संदर्भातला कायदा केला गेला, त्याच्यामध्ये विरोधी पक्ष नेता याचा नमूद आहे. म्हणून लक्षात ठेवा, विरोधी पक्ष नेता आहे संविधानिक पद नाहीये. विरोधी पक्ष नेता आहे कायदेशीर पद आहे. त्याचबरोबर 1997 साली मुख्य व्हीप यांच्या संदर्भात कायदा केला गेला. आणि आता जे परिस्थिती आहे, मुख्य व्हीप हे कायदेशीर पद आहे. पण आपण जे बघितलं होतं काल, व्हीप जो असतो ते व्हीप मात्र कुठलंही कायदेशीर किंवा संवैधानिक पद नाही. समजलं? मुख्य व्हीपच्या मदतीसाठी व्हीप कार्यरत असतो. हे 3 गोष्टी क्लिअर करा. युपीएससी एमपीएससी मध्ये अनेक काही प्रश्न विचारलेले आहेत की विरोधी पक्ष नेता हे संवैधानिक पद आहे का कायदेशीर पद आहे? तर विरोधी पक्ष नेता हे कायदेशीर पद आहे. कारण 1977च्या कायद्याअंतर्गत विरोधी पक्ष नेता हे पद नमूद करण्यात आलं आहे. 1977ला विरोधी पक्ष नेत्याचे पगार आणि त्यांना भेटणाऱ्या सवलती यांचा उल्लेख 77च्या कायद्यामध्ये. त्याचबरोबर मुख्य व्हीप याचा उल्लेख करून 97च्या कायद्यात आहे, त्याच्यामुळे त्याला कायदेशीर म्हणू शकतो. व्हीप मात्र कायदेशीर किंवा संवैधानिक पद नाही. व्हीप फक्त मुख्य व्हीपला मदत करण्यासाठीचं असणारं पद आहे. क्लिअर आहे? त्याचबरोबर आपण काल काय पाहिलं होतं? स्पीकर, डेप्युटी स्पीकर, परत चेअरमन, व्हाईस चेअरमन, राज्यसभा आणि लोकसभेतील हे जे मुख्य असतात त्यांचं निवडणूक कशी होते, त्यांचा कार्यकाळ किती असतो, त्यांना पदावरून कसं काढलं जातं. बरोबर, हे सगळं पाहिलं. आता आपण आज सुरुवात करूया की आता लोकसभा आहे, राज्यसभा आहे. आपण सुरुवातीला बघितलं होतं राज्याचे अंग काय बघितले होते आपण? कायदेमंडळ, नंतर कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ, लेजिस्लेचर.
एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियरी. क्लिअर आहे. कायदे मंडळाचं काम काय होतं? आपण काय बघितलं होतं? कायदे मंडळाचं काम काय होतं? कायदे करणे. मग कायदे मंडळाचे सभागृह काय आपले? आपण कायदे मंडळाचं सभा कोण कोण सदस्य बघितलं? राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा. राष्ट्रपती हा कायदे मंडळाचा भाग आहे. कायदे कायदे मंडळ म्हणजे आपलं संसद, संसदेचा भाग राष्ट्रपती आहे हे आपण पाहिलं. का राष्ट्रपती संसदेचा भाग होतो? कारण लोकसभा आणि राज्यसभा यांनी संमत केलेले कायदे त्यांना मान्यता, त्याच्यावर स्वाक्षरी करण्याचं काम कोणाचं? राष्ट्रपतीचं. त्याच्यामुळं लोकसभा आणि राज्यसभा यांचं मुख्य काम काय आहे? तर कायदे करणं. लोकसभा आणि राज्यसभा हे कायदे मंडळाचा भाग आहे, ते लेजिस्लेचरचा भाग आहे. आणि लोकसभा आणि राज्यसभा यांचं मुख्य कार्य जर कुठलं असेल तर ते आहे कायदे करणं. आता केलेले कायदे अंमलात कोण आणणार? कार्यकारी मंडळ. याच्यामध्ये सरकार, शासन येतं आणि त्याच्यानंतर नोकरशाही. सरकार हे लोकनियुक्त असतं, नोकरशाही ही नियुक्त केलेली असते. क्लिअर? कायदे मंडळाने केलेले कायदे कार्यकारी मंडळ अंमलात आणतं आणि कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळाने केलेले कायदे, अंमलात आणलेले कायदे हे संविधानिक तरतुदीनुसार बरोबर आहेत का नाही हे बघण्याचं काम ज्युडिशियरीचं असतं. क्लिअर आहे? आपण बघितलं होतं कलम 12, ज्यावेळेस आपण मूलभूत हक्क बघत होतो, कलम 12 अंतर्गत कायदा काय असेल आणि तो कायदा जर मूलभूत हक्काशी विसंगत असेल, विरोधी असेल, मूलभूत हक्काचं जर उल्लंघन करणारा असेल तर न्यायमंडळ काय करत होतं? कलम 32 सुप्रीम कोर्ट आणि कलम 226 हायकोर्ट या अंतर्गत काय करत होतो? तो कायदा रद्द करू शकत होतं. जर तो कायदे मंडळाने केलेला कायदा किंवा कार्यकारी मंडळाने अंमलात आणलेला कायदा हा मूलभूत हक्कांची विसंगत असेल, मूलभूत हक्काच्या विरोधी असेल तर कायदे मंडळ काय करतं? तो कायदा रद्द करू शकतं. म्हणजेच काय? कायदे मंडळाचं काम कायदे करणं, कार्यकारी मंडळाचं काम कायदे अंमलात आणणं आणि न्यायमंडळाचं काम केलेले कायदे, अंमलात आलेले कायदे हे योग्य आहेत का, संविधानिक तरतुदीच्या विरोधी नाहीत ही निश्चित करणं हे न्यायमंडळाचं काम. आता मग आपण हे बघतोय बरोबर, लोकसभा, राज्यसभा. मग लोकसभा आणि राज्यसभा यांचं मुख्य काम असतं कायदे करणं. तर मग ते कायदे कशा पद्धतीने केले जातात? ज्यावेळेस सभागृहामध्ये कायदा कोण करू शकतं, कोण मांडू शकतं? सरकार का बाकीचे मेंबर्स? मग त्याला मतदान कसं लागतं, त्याच्या तरतुदी कशा असतात, ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करणार आता बघणार. क्लिअर? आता कायदे करण्यासाठी काय करावं लागेल? पहिल्यांदा अधिवेशन बोलवावं लागेल. तुम्हाला माहिती की अधिवेशन अधिवेशन म्हणजे सेशन्स. वर्षभरामध्ये पार्लमेंट प्रत्येक दिवशी मिळते का? प्रत्येक दिवशी तिथं कायदे होतात का? तर नाही. वर्षभरामध्ये काही सेशन्स असे असतात, काही अधिवेशन बोलवले असतात. मुख्यतः भारतामध्ये 3 पद्धतीचे अधिवेशन च्या माध्यमातून लोकसभा आणि राज्यसभा म्हणजे आपली संसद काय असते? कार्यरत असते. पहिलं असतं बजेट अधिवेशन, त्याच्यानंतर पावसाळी अधिवेशन आणि त्याच्यानंतर हिवाळी अधिवेशन. याला बजेट सेशन, मान्सून सेशन आणि विंटर सेशन अशा 3 प्रकारचे अधिवेशन भारतामध्ये ज्यावेळेस आपण म्हणतो की राज्यसभा आणि लोकसभा असते त्यावेळेस काय असतं? हे भरवलं जातं. बजेट सेशन कधी असतं? फेब्रुवारी आणि मार्च, बरोबर.
बजेट सेशन, बजेट कधी मांडलं जात होतं आधी माहिती आहे तुम्हाला? बजेट पहिल्यांदा फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी मांडलं जात होतं, परंतु 2017-18 पासून ते काय झालं, 1 फेब्रुवारीला बजेट मांडलं जातं. आपलं बजेट 1 फेब्रुवारीला मांडलं जातं आणि नंतर मग ते सेशन पूर्ण फेब्रुवारी आणि मार्च चालतं. बजेट अधिवेशन फेब्रुवारी मार्च, पावसाळी अधिवेशन जुलै ऑगस्ट आणि हिवाळी अधिवेशन नोव्हेंबर डिसेंबर. क्लिअर? अधिवेशन सभागृह राज्यसभा आणि लोकसभा वर्षभरामध्ये प्रत्येक दिवशी भेटत नसते. वर्षातील काही महिने हे त्यांच्या अधिवेशनचे असतात. त्या अधिवेशनादरम्यान सर्व खासदार जे असतात ते एकत्र येऊन त्यावर चर्चा करून कायदे संमत करण्याचं ते काम करतात. मग कुठले कुठले अधिवेशन असतात? बजेट अधिवेशन, पावसाळी अधिवेशन आणि हिवाळी अधिवेशन. याच्यामध्ये बजेट संमत केलं जातं. पावसाळी आणि हिवाळी अधिवेशन या तिन्ही अधिवेशनामध्ये विविध कायदे, विविध नियम, विविध जे काही अनुषंगाने चर्चा आवश्यक आहे त्या चर्चा सर्व याच्यामध्ये केलं जातं. हे लक्षात ठेवा, बजेट सेशन फेब्रुवारी मार्च मध्ये असतात, पावसाळी अधिवेशन जुलै ऑगस्ट मध्ये असतात आणि हिवाळी अधिवेशन नोव्हेंबर डिसेंबर मध्ये असते. क्लिअर आहे? याच्यावर अनेक प्रश्न विचारले गेले की तुम्ही भारतामध्ये भेट देतात, युपीएससीनं एकदा अशा पद्धतीचा प्रश्न विचारला की तुम्ही भारतामध्ये भेट देतात आणि खालीलपैकी कुठल्या महिन्यामध्ये आपल्याला भारतीय संसदेचं अधिवेशन सुरू असलेलं दिसेल, तर मग त्याच्यामध्ये फेब्रुवारी मार्च जुलै ऑगस्ट नोव्हेंबर डिसेंबर हे मागे पुढे होतात, पण जनरली या काळामध्ये हे अधिवेशन भरतात. क्लिअर आहे? हे अधिवेशन लक्षात ठेवा, ते कधी भरतं हे लक्षात ठेवा. चला, त्याच्यानंतर आता अधिवेशनाच्या दरम्यान अधिवेशन बोलवणार कोण? अधिवेशन किती दिवस चालणार? अधिवेशनामध्ये जर काही व्यत्यय आला, आपण बघतो टीव्हीवर ज्यावेळेस आपण संसदेचं, राज्यसभा किंवा लोकसभेचं ज्यावेळेस अधिवेशन सुरू असतं त्यावेळेस काय असतं, कधी कधी खूप मोठा गोंधळ होतो, सभात्याग करतात काही सभासद, विरोधी पक्ष नेता, विशेषतः विरोधी पक्ष, आणि मग सभात्याग केल्यानंतर जर अधिवेशनामध्ये जर सदस्यच उपलब्ध नसतील किंवा जर गोंधळ घालून ते अधिवेशन चालणं शक्य नसेल, तर मग अशा वेळी काय अध्यक्ष, उपाध्यक्ष लोकसभेमध्ये आणि सभापती, उपसभापती राज्यसभेमध्ये काय निर्णय घेतात? बरं, अध्यक्ष अधिवेशनाची समाप्ती कोण करतं? कुणाच्या निर्णयानं अधिवेशनाची समाप्ती होते आणि या पद्धतीने सगळ्या गोष्टी कशा चालतात? तर पहिल्यांदा बघा, त्याला म्हणतात अधिवेशन बोलावणे, म्हणजे समनी. अधिवेशन बोलवणे म्हणजे टू समन दी सेशन. क्लिअर आहे? त्याच्यानंतर असतं स्थगिती, म्हणजे ऍडजॉर्नमेंट. त्याच्यानंतर अनिश्चित. स्थगिती म्हणजे ऍडजॉर्नमेंट, साइन डाय आणि समाप्ती, त्याला म्हणतात प्रोरोगेशन. क्लिअर? म्हणजे या चार माध्यमातून अधिवेशन कार्यरत असतं. पहिलं अधिवेशन बोलवणं. अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणाला? राष्ट्रपती. राष्ट्रपती काय करतो? संसदेचं अधिवेशन बोलवतो. संसदेचं अधिवेशन बोलवण्यासाठी सगळ्या सगळ्या खासदारांना, म्हणजे जे राज्यसभा आणि लोकसभेचे सदस्य आहेत त्यांना काय केलं जातं? नोटीस दिली जाते, अधिवेशन या तारखेला आणि या ठिकाणी बोलवलेलं आहे. जर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला की
भारताच्या संसदेचं अधिवेशन नेहमी दिल्लीमध्येच भरतं, तर हे वाक्य काय? हे अर्धवट सत्य आहे. जरी ते दिल्लीमध्ये भरत असलं तरी अधिवेशन कुठं भरणार आणि कुठल्या तारखेला भरणार हे निश्चित करण्याचे अधिकार कोणाकडे आहे? राष्ट्रपतीकडे. म्हणजे राष्ट्रपती ठरवू शकतो की संसदेचं अधिवेशन कुठल्या ठिकाणी आणि कुठल्या वेळी घ्यायचं. त्याच्यामुळं अधिवेशन बोलवण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे. स्थगिती, समजा आपण आता बघितलं ऍडजॉर्नमेंट, म्हणजे जर सभागृहामध्ये कामकाज करणं शक्य नाहीये, सभागृहामध्ये जस्ट मिनिट हा. सर म्यूट झालंय. सॉरी, आपण बघितलं अधिवेशन बोलवण्याचा कोणाला अधिकार आहे? राष्ट्रपतीला. राष्ट्रपती काय करेल? जे राज्यसभा किंवा लोकसभेचं काय असतं, सेक्रेटरीएट असतं, ते सेक्रेटरीएट काय करेल? सर्व जे खासदार आहेत त्यांना नोटीस पाठवेल की अधिवेशन कुठल्या वेळेला आणि कुठं भरवलं आहे. आता अधिवेशन भरवलं, अधिवेशन सुरू झालं, मात्र सदस्यांनी सभात्याग केला किंवा गोंधळ घालतायत सभागृहामध्ये. जर सभागृहाचं कामकाज चालवणं शक्य नसेल तर सभागृहाचे जे पीठासीन अधिकारी असतात, आपण जे काल पीठासीन अधिकारी बघितले होते, कुठले? लोकसभामध्ये अध्यक्ष, स्पीकर, डेप्युटी स्पीकर, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, आणि राज्यसभेमध्ये सभापती आणि उपसभापती, चेअरमन आणि डेप्युटी चेअरमन. मग हे काय करतात अशा वेळेला, ज्या वेळेस सभागृह चालवणं शक्य नसतं, सभागृहामध्ये गोंधळ असतो किंवा सभागृहामध्ये आवश्यक जेवढी सदस्य संख्या आहे तेवढी जर सदस्य नसतील तर काय केलं जातं? ऍडजॉर्नमेंट केलं जातं, स्थगित केलं जातं. स्थगित केलं जातं म्हणजे याचा अर्थ काय की स्थगित करताना, समजा आज जर अधिवेशन स्थगित झालं, आज अधिवेशन सुरू आहे, अधिवेशन जर स्थगित झालं तर स्थगित करताना त्या अध्यक्षाला, उपाध्यक्षाला किंवा सभापती, उपसभापतीला हे सांगावं लागतं की आज आपण स्थगित करतोय, याची कारण काय आहेत, याच्यामुळे आपण अधिवेशन स्थगित करतोय आणि मग नंतर आपण कधी भेटणार. याच्यामध्ये काय असतं? पुन्हा भेटण्याची वेळ व दिनांक नमूद केला जातो. क्लिअर आहे? अधिवेशन बोलवलं राष्ट्रपतीनं, पण अधिवेशन सुरू आहे, पण कामकाज करणं शक्य नाहीये, आवश्यक ती सदस्य संख्या नाहीये, या कारणासाठी अधिवेशन स्थगित केलं जाऊ शकतं. पण अधिवेशन स्थगिती ज्यावेळेस होते त्यावेळेस अध्यक्ष, उपाध्यक्षाला हे सांगावं लागतं की पुन्हा भेटण्याची वेळ व दिनांक कधी आपण भेटणार आहोत. म्हणजे फॉर एक्झाम्पल आज 24 तारीख आहे, आज 24 तारखेला जर अधिवेशन स्थगित करायचं असेल तर, आणि उद्या आपण नंतर भेटूया असं सांगायचं असेल तर त्याच्यामध्ये अध्यक्ष काय म्हणतील की आज आपण आपलं अधिवेशन हे जे आहे ते स्थगित करत आहोत. ही जी आपली बैठक आहे, अधिवेशन नाही बैठक, बैठकीला स्थगिती असते. मीटिंग, आजची मीटिंग आपण स्थगित करत आहोत आणि आपण उद्या 25 तारखेला, 25 मार्च 2026 ला सकाळी 11 वाजता पुन्हा भेटूया. म्हणजे अशा पद्धतीची पुन्हा भेटण्याची वेळ व दिनांक स्थगित ज्यावेळेस बैठक केली जाते त्यावेळेस नमूद केलेला असतो. अनिश्चित स्थगिती, आता बोलवलं, स्थगित, काही दिवस झालं, परत कामकाज झालं आणि मग आता शेवटचा दिवस आहे अधिवेशनचा. आपण बघितलं की बजेट सेशन असेल तर फेब्रुवारी मार्च, परत पावसाळी अधिवेशन जुलै ऑगस्ट आणि तुमचं हिवाळी अधिवेशन नोव्हेंबर डिसेंबर, अशा पद्धतीने कार्यरत असतं. मग आता सेशनचा शेवटचा दिवस आहे, मग शेवटच्या दिवशी काय केलं जातं? अध्यक्षाकडून, उपाध्यक्षाकडून लोकसभेमध्ये किंवा सभापती, उपसभापती राज्यसभेमध्ये ऍडजॉर्नमेंट साइंड आहे, म्हणजे अनिश्चित स्थगिती. आपण काय म्हटलं? स्थगितीमध्ये पुन्हा भेटण्याची वेळ आणि दिनांक नमूद केलेला आहे. मात्र सेशनचा शेवटचा दिवस आहे, त्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस असल्यानंतर पुन्हा आपण कधी भेटणार आहोत हे सांगण्याचा अधिकार अध्यक्ष, उपाध्यक्षाला आहे का? नाही. तो सांगण्याचा अधिकार कोणाला? राष्ट्रपतीला. म्हणून
अनिश्चित स्थगिती देण्याचं काम केलं जातं आणि याच्यामध्ये काय केलेलं असतं, पुन्हा भेटण्याची वेळ व दिनांक नमूद नसतो, हे लक्षात ठेवा. इथं असतो आणि इथं नसतो. कारण का नसतो? कारण अध्यक्षाला उपाध्यक्षाला माहिती नसतं की नंतर सेशन कधी भेटणार आहे आणि नंतर त्याची वेळ काय असणार आहे. त्याचा अधिकार राष्ट्रपतीला असतो. त्याच्यामुळे ज्यावेळेस हे अधिवेशन चालू असलेलं अधिवेशन समाप्त करायचं आहे ते सांगायचे सदस्यांना, तर अध्यक्ष उपाध्यक्ष किंवा सभापती उपसभापती काय करतो, अनिश्चित स्थगिती देतो. अनिश्चित स्थगिती म्हणजे ऍडजॉर्नमेंट साइन डाय. याच्यामध्ये पुन्हा भेटण्याची वेळ व दिनांक नमूद केलेला नसतो, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा प्रोरोगेशन. आता अधिवेशन बोलवण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे, म्हणजे अधिवेशनचा शेवट करण्याचा अधिकार पण राष्ट्रपतीलाच असलो पाहिजे. अधिवेशनाच्या दरम्यान या गोष्टी होतात, या गोष्टी करण्याचा सभागृहाच्या पीठासीन अधिकाऱ्याला अधिकार आहे. स्थगिती देण्याचा किंवा अनिश्चित स्थगिती आहे हे घोषित करण्याचा. मग ज्या वेळेस पीठासीन अधिकाऱ्यानं लोकसभा किंवा राज्यसभेतील अनिश्चित स्थगिती दिली असते, तर ते सेशन पूर्ण जे अधिवेशन आहे त्याचा शेवट, आता अधिवेशन संपलं आहे हे घोषित करण्याचा अधिकार असतो पुन्हा राष्ट्रपतीला. क्लिअर झालं? म्हणजे सेशन बोलवण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे आणि सेशन समाप्तीचा, अधिवेशन बोलवण्याचा, अधिवेशन समाप्तीचा अधिकार, हे दोन्ही अधिकार कुणाला आहेत? राष्ट्रपतीला आहे. आणि अधिवेशनादरम्यान स्थगिती देण्याचा अधिकार कुणाला आहे? पीठासीन अधिकाऱ्याला. स्थगिती देताना पुन्हा भेटण्याची वेळ व दिनांक नमूद केला जातो. पण अनिश्चित स्थगिती ज्यावेळेस होते, सेशनचा शेवटचा दिवस आहे आणि आता आपण कधी भेटणार आहोत, कुठल्या वारी भेटणार आहोत, कोणत्या वेळी भेटणार आहोत हे पीठासीन अधिकाऱ्याला माहित नाही, तर त्या वेळी तो अनिश्चित स्थगिती देतो. त्याच्यामध्ये पुन्हा भेटण्याची वेळ व दिनांक नमूद केलेला नसतो, कारण त्याला तो अधिकारच नाहीये, ते त्याला माहित नसतं. आणि अधिवेशन समाप्तीचा अधिकार राष्ट्रपतीला असतो. क्लिअर आहे? याच्यावर बरेचदा प्रश्न विचारले गेले आहेत, त्याच्यामुळे हा मुद्दा पण आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे की अधिवेशन बोलवण्याचा आणि अधिवेशन समाप्तीचा अधिकार कुणाला असतो. क्लिअर आहे? समजलंय? याच्यामध्ये कन्फ्युज होऊ नका. अधिवेशन बोलवलं समनिंग, त्याच्यानंतर प्रोरोगेशन म्हणजे अधिवेशनच्या शेवटी. अधिवेशन बोलवणे आणि अधिवेशन समाप्त करणे हा अधिकार राष्ट्रपतीला आहे. अधिवेशना दरम्यान कामकाजामध्ये स्थगिती देण्याचा अधिकार पीठासीन अधिकाऱ्याला आहे आणि ज्या शेवटच्या दिवशी अनिश्चित काळासाठी स्थगिती देण्याचा अधिकार देखील पीठासीन अधिकाऱ्याला आहे. त्याच्यामुळे हे दोन पीठासीन अधिकारी, पीठासीन अधिकारी म्हणजेच अध्यक्ष उपाध्यक्ष किंवा सभापती उपसभापती राज्यसभा लोकसभेतील. क्लिअर आहे? चला पुढं. त्याच्यानंतर काय असतं? त्याच्यानंतर काल आपण बघितलं होतं अजून कुठल्या गोष्टी असतात. लोकसभा काय केली जाते? रिझोल्युशन, विसर्जन. आपण काय बघितलं की लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार कोणाला आहे? राष्ट्रपतीला आहे. लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार राष्ट्रपती आहे. राज्यसभा विसर्जित कोण करतं? राज्यसभा हे कंटिन्युअस चेंबर आहे, सातत्यपूर्ण सभागृह आहे. राज्यसभा कधीही विसर्जित केली जात नाही. म्हणून रिझोल्युशन फक्त काय असतं? कुणाला अधिकार आहे? फक्त राष्ट्रपतीला अधिकार आहे. त्याचबरोबर बघा त्याच्यानंतर कोरम. कोरम म्हणजे आवश्यक सदस्य संख्या. म्हणजे सभागृहामध्ये जेवढे सदस्य, किमान सदस्य उपस्थित पाहिजेत तरच बैठक सुरू होईल, तरच कामकाज होईल. जर तेवढ्या सदस्यांची उपस्थिती नसेल तर काय होतं? तर बैठकीला ऍडजॉर्नमेंट केलं जातं, बैठकीला स्थगिती दिली जाते. मग आवश्यक सदस्य संख्या किती असते? त्याला कोरम म्हणतात. आवश्यक सदस्य संख्या म्हणजे सभागृह एकूण सदस्य संख्येच्या 1 दशांश. क्लिअर?
सभागृहाची जी एकूण सदस्य संख्या आहे त्या संख्येच्या 1.0 सदस्य जर उपस्थित असतील लोकसभा आणि राज्यसभेमध्ये तर आणि तरच ती बैठक सुरू राहू शकते. याच्यामध्ये अजून एक आहे की हे इन्क्लुडिंग म्हणजे किती सदस्य, आता समजा लोकसभेमध्ये किती बघितलं आपण, लोकसभेमध्ये 543 सदस्य, म्हणजे 543 10% म्हणजे 1/10 म्हणजे जवळपास 55 सदस्य. आणि राज्यसभा, राज्यसभेमध्ये किती 245 म्हणजे हे जवळपास 25 सदस्य. म्हणजे एवढे सदस्य असतील किमान तरच लोकसभा किंवा राज्यसभेची कारवाई काय असते, कामकाज सुरू राहू शकतं. याच्यामध्ये हे सदस्य संख्या अध्यक्ष धरून असते. म्हणजे बाकी सदस्य 54 उपलब्ध आहेत आणि अध्यक्ष मिळून 55 होतात तरी पण ते सदस्य संख्या गणपूर्ती, त्याला काय म्हणतात, आवश्यक संख्या किंवा गणपूर्ती, गणपूर्ती होते. क्लिअर? म्हणजे याच्यामध्ये लक्षात ठेवा की लोकसभेमध्ये अध्यक्ष धरून ही गणपूर्ती निश्चित केली जाते. म्हणजे अध्यक्ष धरून 55 सदस्य जर उपलब्ध असतील, राज्यसभेमध्ये अध्यक्ष धरून जर 25 सदस्य उपलब्ध असतील तर त्याची गणपूर्ती झाली असं आपण म्हणू शकतो. आणि ज्या वेळेस कोरम उपलब्ध असेल, गणपूर्ती आवश्यक सदस्य संख्या जर उपलब्ध असेल त्याच वेळेस त्या सभागृहाचं काय केलं जातं, कामकाज सुरू ठेवलं जातं. क्लिअर आहे? समजलंय? डिझोल्युशन कोण करतं? राष्ट्रपती. कोरम म्हणजे गणपूर्ती, आवश्यक सदस्य संख्या, सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येचा 1.0, लोकसभेमध्ये 55, राज्यसभेमध्ये 25 किमान गणपूर्तीसाठी आवश्यक आहे. आणि ही जी गणपूर्ती असते ती अध्यक्ष धरून असतं, हेच लक्षात ठेवा. इन्क्लुडिंग द प्रिसाइडिंग ऑफिसर, एक्सक्लुडिंग नाही. बरोबर? हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत हाऊसमध्ये वोटिंग कशा पद्धतीने होतं. सभागृहात मतदान कशा पद्धतीचं होतं. सभागृहामध्ये बघा, आपण ज्यावेळेस टीव्हीवर लोकसभा किंवा राज्यसभेची जर कारवाई तुम्ही बघत असाल तर त्यावेळेस काय तुम्हाला दिसतं की बऱ्याच तरतुदी ह्या काय केल्या जातात, आवाजी मतदानानं संमत केल्या जातात. आवाजी मतदान म्हणजे समजा एखादा निर्णय घ्यायचा आहे, त्याच्या होच्या बाजूने किती आहेत आणि नाहीच्या बाजूने किती आहेत. पीठासीन अधिकारी काय म्हणतील, आता हा निर्णय तुमच्या समोर मी ठेवतो आणि जे या निर्णयाच्या बाजूने आहेत त्यांनी हो म्हणावं, मग सदस्य संख्या हो म्हणणार. आणि मग जे निर्णयाच्या विरोधात आहेत त्यांनी नाही म्हणावं, मग जे सदस्य त्या विरोधात आहेत ते काय म्हणतील, नाही. मग ज्याचा आवाज मोठा असेल, होचा आवाज मोठा असेल तर पीठासीन अधिकारी म्हणतात की मला वाटतं की होचा आवाज मोठा आहे, होचा आवाज मोठा आहे, होचा आवाज मोठा आहे. म्हणजे तुम्ही कारवाईमध्ये जर बघत असाल तर त्यावेळेस ते म्हणतात आय थिंक द येस इज हॅव इट, येस इज हॅव इट, येस इज हॅव इट. आणि मग जर होचा आवाज मोठा असेल तर हो, ते बिल, ते निर्णय संमत झाला असं म्हटलं जातं. किंवा जर नाहीचा आवाज मोठा असेल तर नाही असं गृहीत धरलं जातं आणि ते बिल संमत केलं जात नाही किंवा त्याला नकार दिला जातो. म्हणजे सभागृहामध्ये मतदान कशा पद्धतीने होतं, पहिल्यांदा त्याला म्हणतात आवाजी मतदान. आवाजी मतदान कसं होतं मी तुम्हाला सांगितलं. पीठासीन अधिकारी कुठला निर्णय तुमच्या समोर ठेवतात आणि म्हणतात की याच्या बाजूने जे आहेत त्यांनी हो म्हणावं, ज्याच्या विरोधात आहेत त्यांनी नाही म्हणावं. त्यांना जे वाटतं की ज्याचा आवाज मोठा आहे तर त्या पद्धतीनं ते बिल संमत किंवा त्याला विरोध केला जातो. आवाजी मतदान, बरं आवाजी मतदान झालं पण सदस्यांना वाटतंय की अध्यक्षाला वाटलं, पीठासीन अधिकाऱ्याला वाटलं की हो हे जास्त आहे म्हणून मला वाटतं की हा निर्णय होच्या बाजूने गेला, होच्या बाजूने गेला, होच्या बाजूने गेला. पण एखाद्या सदस्याला वाटलं की नाही नाही नाही, होचा आवाज मोठा नव्हता, नाहीचा आवाज मोठा होता, तर त्याच्यानंतर काय होतं, जर तुम्ही आवाजी मतदानाला चॅलेंज केलं, लगेच चॅलेंज केलं की सर मला वाटतं की हा निर्णय बरोबर नाहीये, नाहीचं बहुमत आहे, तुम्ही होला हो म्हणताय पण मला वाटतं की नाहीचं बहुमत आहे, नाहीचा आवाज मोठा आहे, तर मग त्यावेळेस तुम्ही काय करता, विभागणी मतदान म्हणजे डिव्हिजन, त्याला म्हणतात डिव्हिजन ऑफ वोट्स. हे व्हॉइस वोट. आवाजी मतदानानं ज्यावेळेस सदस्यांना शंका असते की पीठासीन अधिकारी जे म्हणतात त्यानुसार नाहीये, दुसऱ्या पद्धतीने झालंय, तर त्यावेळेस सदस्य काय विचारतात, हात वर करून काय म्हणू शकतात अध्यक्षांना, अध्यक्ष साहेब मला वाटतं की आपण डिव्हिजन ऑफ वोट्स घ्यावं.
आवाजी मतदानानं मला वाटतं माझी शंका, तर आपण विभागणी करून मतदान घेऊ. मग त्याला म्हणतात डिव्हिजन ऑफ वोट. आता डिव्हिजन ऑफ वोट म्हटल्यानंतर काय करता येईल त्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये मग ऍक्च्युअल मतदान घेतलं जातं. ते कशा कशाच्या पद्धतीने असतं, गुप्त मतदान, सेक्रेट. गुप्त मतदान म्हणजे काय, की सर्व सदस्यांना सांगितलं जाणार. तुम्ही बघा प्रत्येक सदस्यासमोर बटन्स असतात. तिथं बिलाच्या बाजूने, त्या निर्णयाच्या बाजूनं येस म्हणायचंय, नो म्हणायचंय, किंवा मी ऍबसेंट आहे असं म्हणायचंय. तर ते तिन्ही पद्धतीने तुम्ही मतदान सदस्य करू शकतात. सभागृहामध्ये बसण्यासाठी प्रत्येक सदस्याची जागा फिक्स असते. त्याच जागेवर तोच सदस्य बसत असतो. म्हणजे वर्गामध्ये जसं आपण गेल्यानंतर जर फिक्स जागा नसेल तर आपण कुठेही बसतो, बरोबर. क्लासमध्ये आलो आपण कुठेही बसतो. पण सभागृहामध्ये तसं नसतं. सभागृहामध्ये त्या सदस्याला ज्या डेस्कवर नेमून दिलेला आहे त्याच डेस्कवर तो बसतो. क्लिअर. मग तो गुप्त मतदान पद्धतीनं पण, जर आवाजी मतदान शक्य असेल तर विभागणी केली जाते, डिव्हिजन ऑफ वोट. त्याच्यामध्ये पहिला आहे गुप्त मतदान. आपल्या समोरील बटन दाबून, आता बघितलं, आता नवीन संसद आपली आहे, डिजिटल सगळं झालेलं आहे. त्याच्या आधी मात्र काय केलं जायचं, तर स्लिप, म्हणजे तुम्हाला स्लिप दिल्या जायच्या, आणि त्या स्लिपवर तुम्ही काय करायचं, तुमचं मत नोंदवायचं, आणि त्या स्लिप जमा केल्या जाणार, त्या मोजल्या जाणार, आणि त्याच्यानंतर काय केलं जाणार, त्या निर्णयाच्या त्या बिलच्या बाजून आहे का विरोधात आहे अशा पद्धतीने काय केलं जाणार. मग ते आता मात्र स्लिप मतदान हे कालबाह्य झालेलं आहे. स्लिप वाटल्या जातात आणि त्याच्यावर येस किंवा नो म्हटलं जातं. अशा पद्धतीने मतदान आता घेतलं जात नाही, कारण आता डिजिटल आहे, सगळं समोर तुमच्या बटन्स आहेत. तुम्ही क्लिक करा, तुमचं जो काही मत आहे ते नोंदवलं जाणार आणि त्याच्यानुसार निर्णय होणार. त्याच्यानंतर काय, फिजिकल काउंटिंग असते. म्हणजे म्हणजे तुम्हाला काय म्हटलं जातं, की जे सदस्य आहेत जे त्याच्या होच्या बाजूने आहेत ते उभं राहा, मग त्याची काउंटिंग केली जाणार. आणि मग जे जे सदस्य त्या निर्णयाच्या विरोधात आहेत ते उभं राहा, त्याची काउंटिंग केली जाणार. म्हणजे याला काय म्हणायचं, फिजिकल काउंटिंग, म्हणजे मोजणी, सदस्य मोजणी. क्लिअर आहे. मुक्त मतदान पद्धतीनं पहिलं स्लिप मतदान पद्धतीने केलं जात होतं, पण आता ते बटन माध्यमातून आपण जसं ईव्हीएम वरचा बटन दाबतो आणि मत रेकॉर्ड होतं, तसंच ते काय केलं जातं, तिथल्या समोर असणारे बटन त्याच्यावर दाबून ते गुप्त मतदान आपलं नोंद केली जाते. त्याच्यानंतर सदस्याची मोजणी, जे त्या निर्णयाच्या बाजूने असतील ते सदस्य उभा राहण्यात ते मोजले जातात, जे सदस्य त्याच्या विरोधात असतात ते उभा राहतात आणि ते मोजले जातात. अशा पद्धतीने सदस्याची मोजणी केली जाते. त्याचबरोबर काय असतं, क्लिअर आहे, हे समजलं. आवाजी मतदान पद्धतीने कशा पद्धतीने केलं जातं आणि विभागीय मतदान कशा पद्धतीने केलं जातं. त्याचबरोबर निर्णायक मत, निर्णायक मतला काय केलं जातं, काय म्हटलं जातं, कास्टिंग वोट. आता आपण काल बघितलं होतं की लोकसभेचा अध्यक्ष सदस्यांमधूनच निवडला जातो. मग लोकसभेचा अध्यक्ष जर लोकसभेचाच खासदार असतो, मग लोकसभेच्या खासदाराला जर मतदान करण्याचा अधिकार आहे, तर याचा अर्थ जो अध्यक्ष असतो त्याला पण मतदान करण्याचा अधिकार आहे का, तर लक्षात ठेवा, त्याला मतदान करण्याचा अधिकार नाहीये पहिल्या राऊंडमध्ये. म्हणजे एखादं बिल किंवा एखादा निर्णय तुमच्या समोर सांगितला गेला आणि त्याच्यावर मतदान घेतलं झालंय, तर पहिल्या फेरीमध्ये अध्यक्ष मतदान करणार नाही. फॉर एक्झाम्पल, जर 100 सदस्य उपलब्ध आहे आणि 100 सदस्यांनी 50 सदस्यांनी हो म्हटलं आणि 50 सदस्यांनी नो म्हटलं, क्लिअर आहे. 50 सदस्य बाजूचे आहेत, 50 सदस्य विरोधातले आहेत. आता ह्याचं काय झालं, 50-50. मग आता ते तो नियम किंवा तो तो जो कायदा आहे तो संमत होणार का नाकारला जाणार. तर अशा वेळेस निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे, पीठासीन अधिकाऱ्याला आहे, बरोबर. लोकसभेमध्ये अध्यक्षाला आणि राज्यसभेमध्ये उपाध्यक्षाला. ज्या वेळेस समसमान मतं पडतात, एखाद्या निर्णयाच्या किंवा एखाद्या कायद्याच्या बाजूने आणि विरोधात समसमान मतं पडतात, त्यावेळेस निर्णायक मत देण्याचा त्याला म्हणतात कास्टिंग वोट. तर जर अध्यक्ष येस म्हणत असेल तर याची संख्या 51 होणार, जर अध्यक्ष नो म्हणत असेल तर याची संख्या 51 होणार. जर येस म्हणला तर हा जिंकणार आणि तो निर्णय नकार
सभागृहाचा नकार आहे असं समजलं जातं. बरोबर आहे. म्हणजे निर्णायक मत देण्याचं समजलं तुम्हाला. निर्णायक मत म्हणजे काय? क्लिअर आहे. तर सभागृहात मतदान कशा पद्धतीने होतं, जर असा प्रश्न विचारला तर सभागृहात दोन पद्धतीने मतदान होतं. एक आवाजी मतदान असतं, व्हॉइस वोट. बरेच जे कायदे आहेत, बरेच ज्या गोष्टी असतात त्या व्हॉइस वोटनं की सर्वसंमतीनं किंवा सभागृहाचे असं गृहीत धरलं जातं की सभागृहाच्या बाजूने आहे किंवा सभागृहाच्या विरोधात आहे. अशा वेळेस आवाजी मतदान घेतलं जातं. आवाजी मतदानामध्ये जर कुठल्या सदस्याला शंका असेल तर तो हात उंचावून सांगू शकतो अध्यक्षांना की मला शंका आहे आणि आय वॉन्ट डिव्हिजन ऑफ वोट्स, मला मताची विभागणी पाहिजे. मग विभागणी मतदान त्याच्यामध्ये मग कशा पद्धतीने विभागणी होते? गुप्त मतदान केलं जाऊ शकतं. स्लिप स्लिप वाटून त्याच्याद्वारे मतदान घेतलं जाऊ शकतं किंवा सदस्याची प्रत्यक्ष नोंदणी करून मतदान घेतलं जाऊ शकतं. आणि निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? तो अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा सभापती, उपसभापती. म्हणजे यालाच कास्टिंग वोट म्हणतात. पहिल्या फेरीमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष हा मतदान करू शकत नाही. जरी तो सभागृहाचा सदस्य असतो तरी पण त्याला मतदान करण्याचा पहिल्या फेरीमध्ये अधिकार नाही. मात्र ज्या वेळेस समान मतं पडतील, दोन्ही बाजूने जर सारखीच मतं पडली तर अशा वेळेस त्यावेळेस निर्णायक मत देण्याचा सेकंड इन्स्टन्समध्ये दुसऱ्या घटनेमध्ये अधिकार अध्यक्षाला असतो. क्लिअर आहे? हे लक्षात ठेवा. चला, त्याच्यानंतर बघा, आता ज्यावेळेस आपण सभागृहामध्ये बोलत असतो त्यावेळेस कुठली भाषा वापरायची? कुठली भाषा जनरली वापरली जाते तुम्हाला माहिती आहे का? आपण ज्यावेळेस खासदार ज्यावेळेस लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये किंवा बोलत असतात त्यावेळेस ते कुठली भाषा वापरतात? तर सभागृहातील भाषा, सभागृहातील भाषा बघा, कलम 120 मध्ये सभागृहामध्ये कुठली भाषा वापरली जाईल याची तरतूद केली गेली आहे आपल्या संविधानाच्या कलम 20. त्याच्यामध्ये काय म्हटलं जातं? हिंदी आणि इंग्रजी. क्लिअर आहे? सभागृहाच्या कलम संविधानाच्या कलम 120 अंतर्गत सभागृहामध्ये कुठली भाषा वापरली जाईल तर हिंदी आणि इंग्रजी. इंग्रजीची तरतूद होती की संविधानाच्या संविधान लागू झाल्यापासून 15 वर्ष. क्लिअर आहे? कलम 120 त्याच्यामध्ये हिंदी आणि इंग्रजीचा वापर केला जाऊ शकतो. त्याच्यामध्ये इंग्रजीची तरतूद अशी होती की संविधान लागू झाल्यापासून 15 वर्ष ही इंग्रजी भाषा हिंदी बरोबर कंटिन्यू राहील. संविधान कधी लागू झालं? 26 जानेवारी 1950. 1950 पासून 15 वर्ष कधी होतात? 1965. 1965च्या आधी 1963 मध्ये कायदा केला गेला आणि असं म्हटलं गेलं की आता जोपर्यंत इंग्रजी भाषा ही सभागृहामधील भाषा नसेल असं जोपर्यंत जाहीर केलं जात नाही, असं त्यावेळेस कायदा केला जात नाही, तोपर्यंत इंग्रजी काय असेल? सभागृहामध्ये हिंदी बरोबर इंग्रजी भाषा देखील कंटिन्युअस राहील. क्लिअर? हिंदी आणि इंग्रजी त्याचबरोबर इंग्रजी आता कंटिन्युअस आहे. 1963 चा कायदा, 1963 भाषा कायद्यामध्ये, सभागृहातील भाषा कायद्यामध्ये काय केलं गेलं की पहिली तरतूद होती संविधान कलम 120 मध्ये की संविधान लागू झाल्यापासून 15 वर्ष, याला बदलून काय केलं गेलं की आता जोपर्यंत आपण इंग्रजी डिस्कंटिन्यू करत नाही, जोपर्यंत इंग्रजी हे रद्द करत नाही तोपर्यंत इंग्रजी कंटिन्यू राहील. म्हणून आजची परिस्थिती काय की कलम 120 अंतर्गत हिंदी आणि इंग्रजी भाषेचा वापर सभागृहामध्ये केला जाऊ शकतो. आता त्याचबरोबर तुम्ही बघितलं जाते काही काही खासदार जे असतात ते आपल्या मातृभाषेत पण बोलतात. म्हणजे त्या राज्याची, आता महाराष्ट्र राज्याची भाषा मराठी आहे तर आपले खासदार आता लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये मराठी बोलू शकतात का? तर बोलू शकतात. पीठासीन अधिकारी कार्याच्या परवानगी प्रादेशिक भाषा. क्लिअर आहे? म्हणजे कलम 120 मध्ये हिंदी आणि इंग्रजी जरी सांगितले असेल तरी प्रादेशिक भाषेमध्ये, रिजनल लँग्वेज मध्ये सुद्धा तुम्ही हाऊसला ऍड्रेस करू शकता, सभागृहामध्ये बोलू शकता. पण त्याची परवानगी कोणाची लागेल? पीठासीन अधिकाऱ्याची. पीठासीन अधिकारी म्हणजे लोकसभेमध्ये अध्यक्ष आणि राज्यसभेमध्ये
सभापती पीठासीन अधिकाऱ्याच्या परवानगीने तुम्ही काय करू शकता, प्रादेशिक भाषेचा वापर करू शकता. आता तुम्ही म्हणाल की मग एखादा जर मराठीमध्ये बोलत असेल तर दुसऱ्या खासदाराला, कारण तिथं तर पूर्ण भारतातून खासदार जाणार, मग दुसऱ्या खासदाराला कसं समजणार तो काय बोलतोय, तर त्याच्यासाठी ट्रान्सलेशनची व्यवस्था केलेली असते. तुम्ही लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये तुम्ही बघता ते जे खासदार असतात त्यांच्या कानाला हेडफोन लावलेले असतात, बरोबर, ते मोठे मोठे हेडफोन्स असतात. तर हेडफोन काय असतात, त्याच्यामध्ये ट्रान्सलेशन तुम्ही सांगायचं असतं की मला कुठल्या भाषेमध्ये ट्रान्सलेट हे करून पाहिजे. तो जरी मराठीमध्ये बोलतोय, समजा एखादा खासदार समजा आंध्र प्रदेशमधून आहे आणि तो तेलुगू बोलतोय, तर मराठीचे खासदार मराठीमधल्या किंवा महाराष्ट्रामधल्या खासदाराला ते तेलुगू जर समजत नसेल तर त्यांना काय करायचं, त्यांना म्हणायचं की मला याचं मराठीमध्ये भाषांतर पाहिजे. आणि मग मराठीमध्ये भाषांतर पाहिजे म्हटल्यानंतर त्यांना हेडफोन लावायचे. मग त्याला काय जाणार, मराठीमध्ये त्याने जे तेलुगूमध्ये बोलतोय त्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करून तिकडून यांना मराठीमध्ये ऐकवलं जाणार. म्हणजेच सभागृहामध्ये हिंदी आणि इंग्रजी वापरू शकता, त्याचबरोबर प्रादेशिक भाषा सुद्धा वापरू शकता. मात्र प्रादेशिक भाषा वापरताना तुम्हाला पीठासीन अधिकाऱ्याची परवानगी घेणं आवश्यक आहे. क्लिअर, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. आता चला पुढे आपण काय करूया, आता सभागृहातील कार्यवाही. डेली बिझनेस पूर्ण सभागृहामध्ये, लोकसभा किंवा राज्यसभेमध्ये सभागृहामध्ये दिवसाभरात कशा पद्धतीने कारवाई होते. सभागृहाची सुरुवात होते 11 वाजता, 11 AM, 12 AM. त्याच्यानंतर आपल्या संसदेमध्ये सभागृहाची दिवसा ज्यावेळेस एखादं सेशन सुरू आहे त्यांची बैठक कधी भेटणार, तर 11 वाजता बैठकीची सुरुवात होते. 11 ते 12 हा जो पहिला तास असतो त्याला काय म्हणतात, प्रश्नोत्तर तास, म्हणजे क्वेश्चन आवर. क्लिअर, 11 ते 12 याच्यामध्ये 11 वाजता बैठक सुरू होते. 11 ते 12 हा पहिला जो तास असतो तो प्रश्नोत्तराचा तास असतो, म्हणजे क्वेश्चन आवर. आता क्वेश्चन आवर मध्ये काय केलं जाणार, आता बघा आपण बघितलं होतं कलम, संविधानाचं कलम 75 काय म्हणतं की जे मंत्रिमंडळ असेल, मंत्रिमंडळ आणि पंतप्रधान हे कशाला जबाबदार असतील, लोकसभेला जबाबदार असतील. ज्यावेळेस मंत्रिमंडळ आणि पंतप्रधान लोकसभेला जबाबदार आहेत, त्याच अर्थ काय, लोकसभेमध्ये ते काय करतील, लोकसभेला ते उत्तरदायी आहेत. लोकसभेमध्ये सदस्य जे प्रश्न विचारतील, संसदेमध्ये जे त्यांना प्रश्न विचारले जातील त्यांचं समाधान करणं, त्यांचं उत्तर देणं हे कोणाचं काम आहे, ते आपल्या सरकारचं काम आहे. आणि म्हणून पहिला 11 वाजता ज्यावेळेस बैठक सुरू होते त्यावेळेस 11 ते 12 हा पहिला तास काय असतो, तो असतो प्रश्नोत्तराचा तास. त्याच्यामध्ये प्रश्न काय करतात, विविध जे सदस्य असतात, विविध खासदार जे असतात ते सरकारला प्रश्न विचारतात. फॉर एक्झाम्पल आता इस्रायलचं आणि इराणचं युद्ध सुरू आहे, त्याच्यामुळे जगभरामध्ये काय झालंय, हॉर्मुझची सामुद्रधुनी जी आहे ती इराणनं काय केली आहे, बंद केली. आणि मग त्याच्यामुळे काय झालं की तेलाच्या पुरवठ्यावर, गॅसच्या पुरवठ्यावर जगभरामध्ये परिणाम झाला. आता मग असा परिणाम ज्यावेळेस झाला त्यावेळेस त्या परिणामाचं भारतावर काय परिणाम आहेत आणि त्याच्याबद्दल देशामध्ये पेट्रोल डिझेल किंवा गॅस याची कमतरता भासू नये म्हणून सरकारने काय पावलं उचलले, असं ज्यावेळेस एखादा सदस्याला प्रश्न पडतो त्यावेळेस तो खासदार काय विचारू शकतो, असा प्रश्न विचारू शकतो की बाबा सरकार म्हणून तुम्ही देशामध्ये हा पुरवठा सुरळीत करण्यासाठी तुम्ही काय पावलं उचलणार आहात. तर मग असा प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाला उत्तर देणं कोणाचे काम आहे, त्या संबंधित मंत्र्याचं. आपण बघितलं की विविध कामासाठी विविध मंत्रालय असतात, त्याचे विविध मंत्रिमंडळामध्ये नेमणूक केलेली असते. तर त्या ज्या आता पेट्रोलियम मंत्री जो आहे तो काय त्याचं उत्तर देणार की बाबा सरकारनं हे कदम हे पावलं उचलले गेले आहेत, हे आम्ही निर्णय घेतले आहेत जेणेकरून पूर्ण देशभरामध्ये गॅसचा आणि पेट्रोलियमचा पुरवठा सुरळीत करण्यात येईल. म्हणजे असे प्रश्न तिथं सभागृहामध्ये विचारले जाऊ शकतात.
तर सभागृहामध्ये प्रश्न कोण विचारू शकतं? तर कुठलाही सदस्य सरकारला प्रश्न विचारू शकतो. म्हणजे आता सरकार कोणाचं, फॉर एक्झाम्पल केंद्रामध्ये सरकार आपलं बीजेपीचं, एनडीएचं, बीजेपीचं सरकार आहे. तर याचा अर्थ बीजेपीचा जो खासदार मंत्री नसेल तो प्रश्न विचारू शकतो का? तर विचारू शकतो. सगळे सदस्य जे सरकार ज्या पक्षाचं आहे त्या पक्षाचे सदस्य देखील सरकारला म्हणजेच मंत्र्यांना प्रश्न विचारू शकतात आणि मंत्री काय करतात? त्याला उत्तर देतात. आता हे जे प्रश्नोत्तराचं तास आहे त्याचे उत्तर कसे म्हणजे तोंडी विचारले जाऊ शकतात का, लिखित उत्तर पाहिजेत, लिखित प्रश्न पाहिजेत का, तोंडी प्रश्न विचारले जाऊ शकतात. अशा पद्धतीनं प्रश्न ते 3 भागामध्ये त्या प्रश्नाला काय केलं जातं? विभागणी केली जाते. पहिलं असतं तारांकित प्रश्न. तारांकित म्हणजे 4 क्वेश्चन मिळतात. सेकंड अतारांकित प्रश्न म्हणजे नॉन स्टार क्वेश्चन. आणि थर्ड शॉर्ट नोटीस क्वेश्चन. क्लिअर? शॉर्ट नोटीस क्वेश्चनला काय म्हणतात? अल्प सूचना प्रश्न. हे लक्षात ठेवा की पहिला 11 ते 12 हा जो तास असतो तो प्रश्नोत्तराचा तास असतो. त्याच्यामध्ये सरकारला प्रश्न विचारले जाऊ शकतात. रिस्पेक्टिव्ह संबंधित खात्याचे मंत्री त्याला प्रश्नाला उत्तर देतात. मग प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात? आता जे तारांकित प्रश्न आहेत ते काय विचारले जातात? तोंडी विचारले जातात. तोंडी विचारले जातात. म्हणजे आता जे मी उदाहरण घेतलं की सध्याच्या जागतिक जे घडामोडी घडतात त्याच्यामध्ये भारतामध्ये पेट्रोल डिझेलचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी सरकारनं काय पावलं उचलली आहेत, तुमचे काय धोरण आहेत, त्याच्यावर मी प्रश्न विचारणार सदस्य म्हणून आणि मग त्याच्यावर तो जो मंत्री असेल तो उत्तर देणार. मग जर तोंडी प्रश्न विचारला तर त्याला उत्तर पण तोंडीच दिलं जातं. म्हणजे त्याला लिखित प्रश्न विचारण्याची गरज नाही. मी उठून माझा प्रश्न विचारणार आणि मग मंत्री उठून त्यांचं उत्तर मला तोंडी उत्तर देणार. मग पण मला काय करायचं आता? मला तोंडी उत्तर नको, मला काय करायचं? लिखित इन रायटिंग पाहिजे, रायटिंग मध्ये मला उत्तर पाहिजे. तर मग त्याला म्हणायचं अतारांकित प्रश्न. म्हणजे अतारांकित प्रश्न कसा असतो? लिखित स्वरूपाचा असतो, इन रिटर्न. अध्यक्ष जो सदस्य आहे तो विचारताना लेखी प्रश्न विचारणार आणि त्याला उत्तर पण काय दिलं जाणार? लेखीच दिलं जाणार. बरोबर? तारांकित अतारांकित, स्टार आणि नॉन स्टार क्वेश्चन. कारण याला स्टार कशामुळे म्हणतात? कारण त्या क्वेश्चनला असं स्टार दिलेला असतो. याला नॉन स्टार काय असतात? कारण याला तर स्टार दिलेला नसतो. स्टार दिलेला असणं म्हणजे त्याला काय? तारांकित प्रश्न. त्याचं उत्तर तोंडी दिलं जातं, तो तोंडी प्रश्न असतो. अतारांकित प्रश्न म्हणजे तो लिखित प्रश्न असतो आणि त्याचं उत्तर पण लिखितच दिलं जातं. आता शॉर्ट नोटीस क्वेश्चन हा पण बघा तोंडीच असतो, प्रश्न तोंडीच असतो आणि उत्तर पण तोंडीच दिलं जातं. मात्र शॉर्ट नोटीस क्वेश्चन म्हणजे 10 दिवसाच्या आत हा प्रश्न विचारला असतो. म्हणजे प्रश्न म्हणजे ऑन दी स्पॉट प्रश्न विचारायचे नसतात. आधी तुम्हाला तोंडी उत्तर किंवा लेखी उत्तरासाठी पण तुम्हाला तारांकित अतारांकित प्रश्न विचारायचा असेल तर कमीत कमी 15 दिवस आधी तुम्हाला सांगावं लागतं की मला अशा पद्धतीचा प्रश्न विचारायचा आहे. मग त्याच्यानंतर जे सभागृहाचे पीठासीन अधिकारी असतात ते प्रश्न एकत्रित करतात, विविध सदस्यांमार्फत विचारलेले प्रश्न, आणि मग त्याचे काय करतात? ते प्रश्न आजच्या याच्यामध्ये त्यांची एक पूर्ण नोटीस लावली जाते की आज कुठले कुठले प्रश्न असतील, उद्या कुठले कुठले प्रश्न असतील, परवा कुठले कुठले प्रश्न असतील, आणि मग त्या पद्धतीनं त्या सभागृहाचं कामकाज चालतं. म्हणजे जर तुम्हाला तारांकित प्रश्न विचारायचा असेल तरी पण तुम्हाला 15 दिवस आधी सांगावं लागतं की मला हा प्रश्न विचारायचा आहे. अतारांकित प्रश्न विचारायचा असेल तरी पण तुम्हाला आधी 15 दिवस आधीच सांगावं लागतं की असा असा प्रश्न मी अतारांकित प्रश्न म्हणून विचारणार. मात्र काही काही वेळेस काय असतं, अशी परिस्थिती असते की 15 दिवस आधी न सांगता अशी परिस्थिती आली की मला आता प्रश्न विचारायचा. मग कमीत कमी 10 दिवसाच्या आत जर तुम्ही तो प्रश्न सरकारला सांगत असाल की मला या प्रश्नाचं उत्तर पाहिजे तर त्याला म्हटलं जातं शॉर्ट नोटीस क्वेश्चन. आणि हा प्रश्न तोंडीत विचारला जातो आणि त्याला तोंडीत उत्तर दिलं जातं. क्लिअर? समजले? प्रश्न उत्तर जर का समजा 3 पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात: तारांकित प्रश्न, अतारांकित प्रश्न आणि शॉर्ट नोटीस प्रश्न, अल्प सूचना प्रश्न. अल्प सूचना म्हणजे 10 दिवसाच्या आत सूचना देऊन विचारला गेलेला प्रश्न.
तारांकित आणि अतारांकित प्रश्न हे 15 दिवसापेक्षा जास्त दिवसांमध्ये सूचना देऊन प्रश्न विचारलेले असतात, म्हणून त्यांना काय तारांकित आणि अतारांकित आणि हा अल्प सूचना प्रश्न 10 दिवसाचा. त्याचं उत्तर पण तोंडीत दिलं जातं. पेपरमध्ये अनेकदा विचारलंय की तारांकित प्रश्नाचं उत्तर कसं दिलं जातं, तर त्याचं उत्तर आहे तोंडी. अतारांकित प्रश्नाचा लिखित आणि शॉर्ट नोटीस क्वेश्चन अल्प सूचना प्रश्नाचं उत्तर देखील काय केलं जातं, तोंडीत दिलं जातं. मग तारांकित प्रश्न आणि शॉर्ट अल्प सूचना प्रश्न याच्यामध्ये फरक काय, तारांकित प्रश्न विचारण्यासाठी कमीत कमी तुम्हाला 15 दिवस आधी प्रश्न विचारावा लागतो आणि अल्प सूचना प्रश्न तुम्ही 10 दिवसाच्या आत विचारू शकता. क्लिअर, हे लक्षात ठेवा सगळं. आता चला, हा झाला क्वेश्चन आवर. क्वेश्चन आवर नंतर 12 ते 1 PM झाले. सकाळी 11 ते दुपारी 12 पर्यंत प्रश्नोत्तराचा तास झाला. त्याच्यानंतर 12 ते 1 वाजेपर्यंत हा असतो 0 आवर. 0 आवर म्हणजे शून्य प्रहर. क्लिअर आहे. प्रश्नोत्तर 11 ते 12 हा प्रश्नोत्तराचा तास, 12 ते 1 हा 0 आवर. तर 0 आवर मध्ये काय विचारलं जाऊ शकतं, तर याच्यामध्ये सदस्याद्वारे काय केलं जातं, महत्वाचे प्रश्न, महत्वाचे म्हणजे प्रश्नोत्तर तासामध्ये आपण काही प्रश्न विचारणार, मंत्री त्याला उत्तर देणार, बरोबर. आता त्यानंतर शून्य प्रहरमध्ये काय केलं जातं की देशामध्ये जर एखादी अशी आवश्यक घटना घडलेली आहे किंवा एखादी अशी आवश्यक गोष्ट आहे की ज्याच्यावर सभागृहामध्ये चर्चा होणं अपेक्षित आहे, तर सदस्य काय करणार, अशी चर्चा करावी म्हणून अध्यक्ष पीठासीन अधिकाऱ्याला काय म्हणणार, विनंती करणार, नोटीस देणार आणि त्याच्यावर काय केलं जाणार, तशी चर्चा घडवली जाणार. म्हणजे महत्वाच्या गोष्टीवर चर्चा कधी केली जाते, 0 आवर मध्ये केली जाते. तुम्ही लक्षात ठेवा की 0 आवर हे काय माहिती का, की भारतीय याच्यामध्ये ते आपलं स्वतःच म्हणजे जगामध्ये जर 0 आवर कुठं असेल तर तो फक्त भारतामध्येच आहे. तो 1962 पासून भारताच्या संसदेमध्ये सुरू झाला. म्हणजे 0 आवर हे काय आहे, भारताचं इनोव्हेशन आहे. भारतीय संसदेमध्येच हा 0 आवर ही संकल्पना स्वीकारली गेली आणि ते भारतीय असल्यामुळे 1962 पासून ती भारतीय संसदेमध्ये आपल्याला दिसते. 12 ते 1 मध्ये काय असतं, 0 आवर. 0 आवर मध्ये महत्वाच्या गोष्टीवर चर्चा करण्यासाठी आपण नोटीस देऊ शकतो आणि महत्वाच्या गोष्टीवर चर्चा केली जाते. हे 0 आवर हे 1962 पासून अस्तित्वात आहे, हे लक्षात ठेवा. आणि 0 आवर हे रूल्स ऑफ प्रोसिजर म्हणजेच काय, कार्यपद्धती नियम. रूल्स ऑफ प्रोसिजर कार्यपद्धती नियमामध्ये 0 आवर हे नमूद केलं गेलेलं नाहीये. म्हणजे सभागृहामध्ये कार्यपद्धती कशी चालणार याच्यासाठी काय केलेलं आहे, रूल्स ऑफ प्रोसिजर. प्रोसिजर पद्धती कशी चालणार ह्याचे नियम आहे, म्हणजे कार्यपद्धती नियम. कार्यपद्धती नियम याच्यामध्ये काय केलं जातं, बऱ्याच गोष्टी नमूद केलेल्या जातात की या पद्धतीने या नियमांतर्गत कार्यपद्धती होणार. मात्र 0 आवर हे भारतीय इनोव्हेशन आहे, भारतीय कल्पना आहे आणि ही कल्पना रूल्स ऑफ प्रोसिजर मध्ये देखील नमूद केलेले नाहीये. एवढं लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये बऱ्याचदा विचारलं जातं की 0 आवर हा रूल्स ऑफ प्रोसिजर मध्ये कार्यपद्धतीच्या नियमामध्ये नमूद केलेला गेला आहे का, तर नाही. कार्यपद्धतीच्या नियमामध्ये 0 आवर हे नमूद केलं गेलेलं नाहीये. त्याचबरोबर ते 1962 सालापासून स्वीकारलं गेलं. भारतीय इनोव्हेशन आहे, त्याच्यामध्ये महत्वाच्या गोष्टीवर चर्चा केली जाते. क्लिअर, या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. आता त्यानंतर काय असतं, दैनिक कामकाजाला सुरुवात होते.
म्हणजे दैनिक कामकाज काय असतं, लेजिस्लेटिव्ह बिजनेस, कायदेशीर प्रक्रिया, कायदे निर्मिती. एक ते त्याच्यानंतर 1 ते 2 किंवा 2.5 पर्यंत काय असतं, लंच ब्रेक असतो. आणि त्याच्यानंतर सुरू होते दैनिक कामकाज म्हणजे कायदे निर्मिती प्रक्रिया. क्लिअर. आता सभागृहाची कारवाई दैनंदिन कशी असते हे जर तुम्ही विचारलं तर पहिला तास हा काय असतो, प्रश्नोत्तराचा तास असतो. त्याच्यानंतर दुसरा तास कशाचा असतो, प्रश्नोत्तराचा तास संपला, प्रश्नोत्तराचा तास आणि दैनिक कामकाज याच्यामध्ये जो असतो वेळ तर त्याला म्हणायचं 0 आवर. क्लिअर. प्रश्नोत्तराचा तास आणि दैनिक कामकाज याच्यामधला वेळ म्हणजे 0 आवर. तो शून्य प्रहर तास म्हणून ओळखला जातो. त्याच्यामध्ये महत्वाच्या गोष्टीवर चर्चा केल्या जातात. तो रूल आणि प्रोसिजर, रूल ऑफ प्रोसिजर मध्ये नमूद नाहीये. 1962 पासून तो भारतीय संसदेमध्ये स्वीकारला गेला. त्याच्यानंतर लंच ब्रेक आणि लंच ब्रेक नंतर सुरू होतं आपलं दैनिक कामकाज. ते कुठपर्यंत आलं, ऍडजॉर्नमेंट, स्थगितीपर्यंत. जोपर्यंत पीठासीन अधिकारी या बैठकीला स्थगिती देत नाही आणि त्या स्थगितीमध्येच असं सांगत नाही की आपण नंतर कधी भेटणार आहोत, कुठल्या वेळी भेटणार आहोत आणि कुठल्या दिनांकाला भेटणार आहोत, तोपर्यंत हे कामकाज चालत राहतं. क्लिअर राहत आहे. याच्यावर बऱ्याचदा प्रश्न विचारला गेलेला आहे. त्याच्यामुळं हे लक्षात ठेवा, प्रश्नोत्तराचा तास म्हणजे काय असतो, 0 आवर म्हणजे काय असतं, त्याच्याशी निगडीत बातमी आणि मग दैनिक कामकाज. आता दैनिक कामकाज सुरू होतं, सभागृहातील कारवाई बघतोय आपण. आता दैनिक कामकाज करताना दैनिक कामकाज मध्ये काय करत असतात, वेगवेगळ्या देशामध्ये कुठले नियम करायचे. आता संसदेमध्ये आपण बघितलं तर की जी 7वी अनुसूची आहे त्याच्यामध्ये काय केलेले आहे, 3 लिस्ट दिले आहेत, युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट आणि कन्करंट लिस्ट. संघ सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. संघ सूचीमध्ये जे विषय आहेत त्या सूचीवर कायदे करण्याचा, नियम करण्याचा अधिकार कोणाला आहे, केंद्र शासनाला. राज्य सूचीमध्ये जे नियम आहेत, राज्य सूचीमध्ये जे विषय आहेत त्या विषयावर कायदे करण्याचा, नियम करण्याचा अधिकार कोणाला आहे, राज्य शासनाला. म्हणजे राज्य शासन कुठले कायदे करतं हे कोण ठरवतं, तर संविधान ठरवतं. संविधानाची 7वी अनुसूची, 7व्या अनुसूचीमध्ये 3 लिस्ट, पहिली संघ सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. संघ सूचीवर फक्त केंद्र शासन कायदे करू शकतं, राज्य सूचीवर राज्य शासन कायदे करू शकतं आणि समवर्ती सूचीवर राज्य किंवा केंद्र अशा दोन्ही शासन काय करू शकतं, त्याच्यावर कायदे करू शकतं. मात्र राज्याचे कायदे काय पाहिजेत, केंद्राच्या कायद्याच्या सुसंगत पाहिजे, त्याच्या विरोधी नाही पाहिजे. त्याच्या विरोधी जर असतील राज्याने केलेले कायदे, समजा फॉर एक्झाम्पल पर्यावरणीय कायदे काय राज्य शासन पण करू शकतं, केंद्र शासन पण करू शकतं. मग केंद्र शासनानं जर एखाद्या पर्यावरणासंबंधी कायदा केला आणि राज्य शासनाला पण पर्यावरणासंबंधी कायदा केला, दोन्ही शासन कायदे करू शकतं का, कारण तो विषय समवर्ती सूचीमध्ये येतो. मग दोघांनी जर कायदे केले, जर राज्य शासनाचा कायदा हा केंद्र शासनाच्या कायद्याच्या विरोधी आहे किंवा त्याच्यापेक्षा वेगळा आहे, विसंगत आहे, तर अशा वेळेस राज्यामध्ये मात्र केंद्राचाच कायदा वरचढ ठरतो. क्लिअर आहे, हे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं केंद्र संसदेमध्ये काय होतं, जी संघ सूची आहे, आपली युनियन लिस्ट आहे 7व्या अनुसूचीमधली, त्याच्यावर कायदे केले जातात. आता कायदे केले जात असतात त्यावेळेस काय असतं, कायदे कशा पद्धतीने केले जातात बघा. कायदा कुठले कायदे असतात हे आपण पहिले बघू. कायदे निर्मिती. आता कायदे निर्मितीमध्ये पहिलं आपण सर्वसाधारण कायदा, त्याच्यानंतर सर्वसाधारण विधेयक म्हणजे जनरल बिल, त्याच्यानंतर मनी बिल, त्याच्यानंतर फायनान्शियल बिल,
त्याच्यानंतर कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे विधेयक काय केले जातात, संसदेमध्ये संमत केले जातात. सर्वसाधारण विधेयक म्हणजे काय? ज्या विधेयकामध्ये सर्वसाधारण बाबीशी निगडीत असतात, ज्याच्यावर संघ शासन कायदे करू शकतं, केंद्रीय शासन, केंद्र सरकार कायदे करू शकतं, त्याला सर्वसाधारण विधेयक म्हणतात. धन विधेयक आता डिटेलमध्ये बघूया आपण. धन विधेयक म्हणजे असं विधेयक असतं जे संविधानाचं कलम 110, संविधानाचा कलम 110 म्हणजे धन विधेयक म्हणजे काय असेल हे नमूद केलं गेलेलं. धन विधेयकाची व्याख्या कलम 110 मध्ये आहे आणि त्याची कार्यपद्धती कलम 109 मध्ये नमूद केलेली आहे. त्याच्यानंतर वित्तीय विधेयक, वित्ताशी संबंधित असणारे म्हणजे जे खर्च, शासनाकडून खर्च किंवा जे प्राप्ती उत्पन्न होणार आहे त्याच्याशी संबंधित असणारे विधेयक म्हणजे वित्त विधेयक. आणि घटना दुरुस्ती विधेयक म्हणजे आपल्या घटनेमध्ये जर काही बदल करायचा असेल, आपण बघितलं होतं घटनेमध्ये बदल करण्याचा अधिकार कोणाला? राज्य शासनाला का केंद्र शासनाला? तर घटनेमध्ये बदल करण्याचा अधिकार फक्त आपल्या केंद्र शासनाला आहे. जर राज्याशी संबंधित काही विषय असतील घटनेमधील त्याच्याशी जर बदल करायचा असेल तर फक्त अर्ध्या राज्यांची, म्हणजे आपले 28 राज्य आहेत तर 15 पेक्षा जास्त 16 राज्यांची परवानगी घ्यावी लागते. मात्र घटना दुरुस्ती सुरुवातच करण्याचा अधिकार फक्त केंद्र शासनाला आहे. म्हणजे राज्यसभा आणि लोकसभेमध्येच घटना दुरुस्ती विधेयक संमत केलं जाऊ शकतं. म्हणजे हे वेगवेगळ्या पद्धतीचे विधेयक, आता हे वेगवेगळ्या पद्धतीचे विधेयक आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या विधेयकाला सभागृहातील जे प्रक्रिया आहे कशा पद्धतीने त्याला संमत केलं जातं हे वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळं आहे. बरोबर. सर्वसाधारण विधेयक कशा पद्धतीने मांडलं जातं, कोण मांडणार, त्याला संमत किती बहुमतानं ते मंजूर केलं गरजेचं आहे. त्याचबरोबर धन विधेयक ची रिलेटेड तरतुदी काय आहेत, धन विधेयक कोण मांडू शकतं, त्याला मान्यता कोण देतं, त्याच्यानंतर ते किती बहुमतानं लोकसभेमध्ये संमत होणं गरजेचं आहे. वित्त विधेयक त्याच पद्धतीने किती बहुमत लागतं, लोकसभेमध्ये मांडलं जाऊ शकतं का राज्यसभेमध्ये मांडलं जाऊ शकतं, त्याला राष्ट्रपतीची परवानगी मांडण्यासाठी लागते का, ह्या सगळ्या गोष्टी काय असतात या विधेयकामध्ये वेगवेगळ्या असतात. म्हणून याला आपण काय करतोय, वेगवेगळे विधेयक म्हणून कन्सिडर करतोय. प्रत्येक विधेयक संमत होण्यासाठी लागणारे बहुमताची संख्या, म्हणजे त्याच्यावर जर मतदान घेतलं, मतदान घेऊनच त्याच्यामध्ये आपण विधेयक संमत करतो. विधेयक संमत करताना त्याला किती बहुमत आवश्यक आहे हे वेगवेगळे. सर्वसाधारण विधेयकासाठी किती बहुमत, वेगळं विधेयक बहुमत आहे. धन विधेयकासाठी वेगळं लागतं, वित्त विधेयक, घटना दुरुस्तीसाठी वेगवेगळ्या विधेयकासाठी वेगवेगळे बहुमत सभागृहामध्ये लागतं. आता एक तुम्हाला लक्षात द्या, विधेयक आणि कायदा, विधेयक आणि कायदा म्हणजे बिल अँड ऍक्ट. आता आपण काय म्हणतोय, जनरल बिल, बिल म्हणतोय, मनी बिल, फायनान्शियल बिल, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिल. बिल म्हणजे काय, सभागृहामध्ये त्याला संमती मिळण्याच्या आधी जे असतं त्याला म्हणायचं बिल. विधेयक, विधेयक काय असतात, सभागृह संमती मिळण्याच्या अगोदर, आधी, सभागृहाची संमती मिळण्याच्या आधी बिल असतं. आणि सभागृहांना बहुमतानं ते संमत केलं, सभागृहाची त्याला मान्यता भेटली तर तो होतो कायदा. बरोबर. या दोन गोष्टी लक्षात ठेवा. सभागृहामध्ये जे मानलं जातं, ज्याला सभागृहाची संमती दिली जाण्याची गरज असते, आवश्यकता असते, त्याला आधी म्हणायचं विधेयक. बिल, सभागृहामध्ये संमती मिळवण्याच्या आधी त्याला म्हणतात बिल, आणि सभागृहाची मान्यता मिळाल्यानंतर जो होतो तो कायदा. क्लिअर. म्हणजे कायदा करण्यासाठी आधी त्याचा ड्राफ्ट तयार करावा लागतो, तो सभागृहामध्ये मांडावा लागतो. सभागृहामध्ये आवश्यक बहुमतानं जर तो संमत झाला तर त्याचं रूपांतर कुठे होतं, कायद्यामध्ये होतं. म्हणजे विधेयक आणि कायदा ह्याचा फरक लक्षात ठेवा. हे बिल आणि ऍक्ट वेगवेगळे असतात. मग सर्वसाधारण विधेयक ज्यावेळेस सभागृहामध्ये मांडलं जाणार त्याला आवश्यक असणारं बहुमत जर प्राप्त झालं, सभागृहाची जर मान्यता भेटली, लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपतींनी त्याच्यावर स्वाक्षरी केली तर त्याचं रूपांतर कुठं होतं, कायद्यामध्ये होतं. क्लिअर आहे. ठीक आहे. पुढच्या वेळेस आपण भेटूया त्यावेळेस याचं डिटेलमध्ये चर्चा करूया की सर्वसाधारण विधेयक कशा पद्धतीनं संमत केलं जातं, कोण मांडतं, कशा पद्धतीने त्याची कार्यपद्धती असते. त्याच पद्धतीने धन विधेयक म्हणजे काय, वित्त विधेयक म्हणजे काय आणि घटना दुरुस्ती विधेयक काय, त्याचा तरतुदी, त्याची कार्यप्रणाली, त्याला लागणारा बहुमत, हे सगळं आपण नंतर डिस्कस करू.
क्लिअर आहे? कुणाला काय डाऊट आज जे आपण शिकलो त्याच्याबद्दल? ठीक आहे, समजतंय? तर पुढं या पद्धतीने आपण हळूहळू काय करतोय, लोकसभा राज्यसभेमध्ये जातोय आणि त्या पद्धतीने काय करतोय, तिथले सगळ्या ज्या तरतुदी आहेत कशा पद्धतीनं कार्यपद्धती चालते हे समजून घेतो. क्लिअर आहे? मग आज थांबूया आपण इथं. ठीक आहे, ओके. अभ्यास करा. थँक्यू.